परीक्षा जवळ यायला लागली, मार्क्स पडत नाही, सिलेबस भरपूर बाकी आहे, जो अभ्यास केला ते विसरायला व्हायला लागले आणि सर खूप स्ट्रेस झालाय. बरेच जण रडतात, बऱ्याच जणांची झोप होत नाही, कोणी स्वतःच्या तब्येतीवर परिणाम करून घेतला. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. म्हणून म्हटलं या विषयावर तुमच्याशी एकदा बोलावं की स्ट्रेस काय सर. स्ट्रेस असणं चांगले, स्ट्रेस नको असायला पाहिजे या स्टेजला. आमचा परफॉर्मन्स खराब होईल का? काय नक्की काय प्रॉब्लेम काय? सगळ्यात पहिले काय ना, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, माझ्या अनुभवावरून सांगतो. आपल्याला काय वाटतं माहितीये का, आपला प्रॉब्लेम काय, जे आता आपण सीईटीला प्रिपेअर करतोय, ठीक आहे, पहिला अटेम्प्ट आहे सर एप्रिलला, मग आपला मेला दुसरा अटेम्प्ट आहे. आपल्या अपेक्षा आहे की पहिल्या अटेम्प्टला आपल्याला चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे, दुसऱ्या अटेम्प्टला कॉलेजचं अपग्रेडेशन झालं पाहिजे, ब्रांचचं अपग्रेडेशन झालं पाहिजे. खूप चांगलं, खूपच चांगलं. पण ना हे तुमच्या डोक्यात चालू आहे, या ज्या अपेक्षा आहेत ना या डोक्यात चालू आहे. ऍट द सेम टाइम एक मन असं पण म्हणतं की मे बी नाही मिळणार, माझं तेवढं प्रिपरेशन नाही बरं का, माझं तेवढं प्रिपरेशन नाही आहे, मे बी नाही मिळणार, मे बी बाकीच्यांचं माझ्यापेक्षा चांगलं प्रिपरेशन आहे, ते मे बी जास्त मार्क्स पाडतील, माझ्या घरच्यांना मे बी मी सॅटिस्फाय नाही करू शकणार. हे जे तुम्ही बोलताय ना, हे पण काय, हे पण एक इमॅजिनेशन आहे. प्रेझेंट जी सिच्युएशन आहे ना त्याला आपण रिस्पॉन्ड करतोय टू अ इमॅजिनेशन, इमोशनल इमॅजिनेशन. जिथे मला स्ट्रेस आलाय, मला अनकम्फर्टेबल फिलिंग आली आहे, कारण माझ्या ज्या अपेक्षा आहेत आणि जी रियालिटी आहे, जी समोर आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. आपली एनर्जी कशात चालली माहिती का? आपली एनर्जी चालली जे बाहेर आपल्याला सांगितलं जातं की सीओईपी मिळायला पाहिजे, गव्हर्नमेंट मिळायला पाहिजे, ऑटोनॉमस मिळायला पाहिजे, तसं आतापर्यंत सांगितलं की जेई क्रॅक व्हायला पाहिजे, आणि मग पालकांच्या अपेक्षा आहेत, त्या ऍडिशन मध्ये आपण जे काही पास्टमध्ये मे बी काही चुका केल्या असतील, या सगळ्यांचं एकत्रपणे प्रेशर आलंय. बट टू बी व्हेरी फ्रँक, या सगळ्याला आहे ना तुम्ही थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनातून बघा. सगळ्यात पहिले बेटा एक गोष्ट लक्षात ठेव की आयुष्यात सोपं काहीच नाहीये. तुमच्या आजूबाजूला जेवढे पण लोक तुम्ही बघितले ना, मला एक व्यक्ती सांगा ज्याच्या आयुष्यात स्ट्रेस नाही. तुमच्या आईवडिलांना स्ट्रेस नाही आहे ना? त्यांना स्ट्रेस आहे सर, फीज भरायची असेल, पुढच्या गोष्टी कशा करायच्या, ठीक आहे ना, दोन पैशाला आपल्याला घरात त्रास होतो, भरपूर गोष्टी असतात, परिस्थिती सगळ्यांची चांगली नसते. तुमच्या घरी कोणी दूध द्यायला येत असेल, कोणी भाजी द्यायला येत असेल, किंवा भाजी घ्यायला जात असाल तुम्ही, ठीक आहे, पेपर द्यायला कोणी येत असेल, आजूबाजूला सगळीकडे बघा, कुठे स्ट्रेस नाहीये, त्यांचं आयुष्य सेट आहे. तुला तरी एक वेळ अभ्यास केला नाही तरी काही फरक पडणार नाही है ना, कॉलेज मे बी तेवढं चांगलं मिळणार नाही. त्यांनी जर त्यांचं काम केलं नाही तर त्यांचं पूर्ण जेवायचाच प्रॉब्लेम होऊन जाईल, घर चालवायचाच प्रॉब्लेम होऊन जाईल. अच्छा, देशावर जे सैनिक तैनात आहे, कोणासाठी तैनात आहे? आपल्यासाठी तैनात आहे. त्यांचं आयुष्य सुखी आहे? ते जे लडाखला -20 -30 डिग्री सेल्सिअस मध्ये राहत आहेत, घरच्यांशी त्यांचा कॉन्टॅक्ट नाहीये, घरच्यांना माहिती नाही हे परत येतील की नाही, ते सुखी आहेत? त्यांना स्ट्रेस नाहीये? इराणला आता हल्ला झाला, इराणला एक मुलींचं कॉलेज, मुलींची शाळा होती, त्याच्यावर मिसाईल पडली आणि त्या मिसाईल पडल्यानंतर 150 मुली, शाळकरी मुलींचा मृत्यू झाला. त्यांचं आयुष्य संपलं. त्यांच्या आई, त्यांच्या वडिलांना स्ट्रेस नाही? दरवर्षी शेतकरी कित्येक आत्महत्या करतात महाराष्ट्रात, हजार 2-2 हजार रुपयाला आत्महत्या केल्याच्या बातम्या आपल्याला आजूबाजूच्या गावातून, आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून येतात. त्यांना स्ट्रेस नाही? कोणाला स्ट्रेस नाही सांग? बघा एक गोष्ट तुम्हाला सांगतो, स्ट्रेस आणि ग्रोथ हे सोबत सोबत चालत असतं. जर तुम्हाला लाईफमध्ये ग्रो करायचं असेल तर तुम्हाला स्ट्रेसला सामोरे जावं लागेल, पण स्ट्रेसला बघायचा दृष्टिकोन मात्र पॉझिटिव्ह पाहिजे. ठीक आहे, मान्य आहे की तुम्हाला वाटतंय की तुमचा सिलेबस कंप्लीट नाहीये, तुमच्या नोट्स कंप्लीट नाहीये, हजार गोष्टी आहेत, तुम्हाला खूप सारे डाऊट्स येत असतील, पण थोडंसं लॉंग टर्म मध्ये बघा. तुम्ही जर या परीक्षेला पहिल्या अटेम्प्टला तेवढे मार्क्स नाही जरी पडले, इवन दुसऱ्या अटेम्प्टला जरी नाही जरी पडले, तरी सुद्धा काहीही होत नाही लाईफमध्ये, तरी तुम्ही सक्सेसफुल व्हाल. सर असं का म्हणताय, असं का म्हणताय, आम्हाला तर पहिल्या अटेम्प्टला मार्क का पाडायचेत ना. हे जे पहिल्या अटेम्प्टला मार्क पाडायचे ना, आणि हे जे आहे ना आपल्या डोक्यात की बस या टप्प्यावर काहीतरी केलं तर काहीतरी होईल, नाही तर संपून जाईल आयुष्य, याच्यामुळे स्ट्रेस आहे. जर तुम्हाला म्हटलं दिस इज अ नॉर्मल एक्झाम, दिस इज अ नॉर्मल एक्झाम, तुला कॉलेज मिळेल आणि नाही जरी मिळालं तरी तुला चांगलं काहीतरी होईल आयुष्यात, ही गॅरंटी तुला कोणी दिली, तर याचा स्ट्रेस येणार आहे का? बिलकुल येणार नाही सर, स्ट्रेस बिलकुल येणार नाही. तो तुम्ही थोडा लॉंग टर्म गेम बघा लाईफचा, तुम्ही मे बी तो बघू शकत नाही, कारण अनुभव नाही ना, आयुष्याचा अनुभव नाहीये. तुम्ही आता इथे आहात 10वीला, मला एक गोष्ट सांग, तू 10वीला घाबरली होतीस परीक्षा द्यायच्या आधी? आठवा जरा नीट. हो सर, खूप स्ट्रेस आला होता, अनसर्टेनिटी होती. तेव्हा सीईटी काय असतं माहिती होतं का? नाही ना.
तेव्हा 10वीत सगळं काही वाटत होतं. त्याच्यानंतर 12वीचे जेव्हा पेपर देत होता तेव्हा 12वीत सगळं वाटत होतं. आता सीईटी देत आहे तेव्हा सीईटीत सगळं वाटते. पण आयुष्यात सगळं काहीच नसतं. आयुष्यात सगळं काहीच नसतं. आपल्याला आयुष्यात पुढे जावं लागतं, एक एक पाऊल टाकावं लागतं. तुम्ही इथून जेव्हा इथे वरती जायचा प्रयत्न कराल तर 1000 गोष्टी येतील, 1000 विचार येतील, सेल्फ डाऊट येतील, सेल्फ क्रिटिसिझम येईल, कंपॅरिझन येईल, डिमोटिवेशन येईल, स्ट्रेस येईल, सगळं येईल. तुम्ही पुढे जाता काय? सीओईपीला व्हीजीटीआयला गेल्यावर लाईफ सुखी? लाईफ सुखी सांगा? बिलकुल नाही. तिथे पॉइंटरची कॉम्पिटिशन असते. क्युम्युलेटिव्ह ग्रेड परफॉर्मन्स इंडेक्स, कोणाचा किती पॉइंटर येतो ते तपासण्यात येतं. त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो. तिकडे पण कॉम्पिटिशन आहे. त्याच्यानंतर प्लेसमेंट, सर या कंपनीत मिळते का, त्या कंपनीत मिळते, कुठली कंपनीत मिळते, बरं इंडियामध्ये मिळते का, इंडियाच्या बाहेर मिळते किंवा इंडियामध्ये पण कुठल्या शहरात मिळते, सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर सर गेट आणि युपीएससी, जे विद्यार्थी गेट आणि युपीएससी करतात त्यांना पण तेच, पुन्हा क्लास लावा, पुन्हा प्रयत्न करा, परत युपीएससीला ट्राय करा, काहीतरी मोठं करा. म्हणजे आयुष्यात पुढे गेल्यानंतर स्ट्रेस अजून वाढणार आहे. आयुष्यात पुढे गेल्यानंतर स्ट्रेस अजून वाढणार आहे. कारण स्ट्रेस आणि ग्रोथ हे इंटरलिंक्ड आहे. जेवढी ग्रोथ तेवढा स्ट्रेस. विदाउट दॅट ग्रोथ विल नॉट हॅपन. तुम्ही थोडंसं पुढे गेला, इथपर्यंत जेव्हा इथपर्यंत याल, इथपर्यंत आल्यानंतर परत तेच आर्थिक अडचणी येतील. मॅरेज आहे, फॅमिली आहे, खूप साऱ्या गोष्टी असतात, चिल्ड्रन आहे जे तुमचे आई वडील आता फेस करतायत. त्या सगळ्या गोष्टी आहेत की अरे लेकराचं काय, त्यांनी तर सगळं करून घेतलं, लाईफमध्ये चांगलं करून घेतलं, त्यांना जे बेस्ट जमलं, पण तुमच्या भविष्याचं काय होईल म्हणून त्यांची चिंता आहे. म्हणजे हा जो स्ट्रेस आहे ना, दिस इज अ परमनंट फिनॉमिना ऑफ लाईफ. प्रत्येक स्टेजला तुम्हाला हे वाटेल की हेच काहीतरी मोठं आहे आणि संपून जाईल, पण असं बिलकुल नाही. मला हे म्हणायचंय की आता सीईटीची परीक्षा देताना तुम्ही असं कन्सिडर करा की दोन्ही अटेम्प्ट गेले, दे आर गॉन, नाव फाईट. असं समजा यू आर डेड. म्हणजे काय, डोक्यात जर एकदा बसला आय एम डेड, त्याच्यानंतर मला काहीच नसेल सर, मला भीती नसेल, परत जगायची. मग आता जर तुम्हाला माहिती आहे ना की यू आर डेड, आता तुम्ही फिअरलेसली खेळा. आता सिलेक्टेड चॅप्टर्स करा, इझीवाले चॅप्टर्स करा फिजिक्सच्या. त्याची लिस्ट मी उद्या देईल. उद्या एक सेशन कंडक्ट करणार आहे मी लाईव्ह 6:30 वाजता संध्याकाळी लाईव्ह सेशन कंडक्ट करेल. ते तुम्ही बघा. त्याच्यामध्ये मी फिजिक्सला 25 मार्क्स कसे पाडायचे त्याचं डिटेलमध्ये प्लॅनिंग देईल. जे मी तुम्हाला सांगितले, जे क्वेश्चन्स, कुठले क्वेश्चन्स रिपीटेड आहे त्याच्यावर पण काम चालू आहे. मी आहे तुमच्यासोबत, काळजी करू नका. पण मी तुम्हाला हे सांगतोय की स्ट्रेसला बघण्याचा दृष्टिकोन बदला. काहीही होणार नाहीये. गिव्ह युअर बेस्ट अँड फॉरगेट द रेस्ट. एक एक पाऊल पुढे टाका, थोडं रिव्हिजन करा. अरे जर अवघड प्रश्न वाटले बाजूला करा, केमिस्ट्री कर, मॅथ्स कर, फिजिक्स कर, ज्याला जे सोपं वाटतंय ते करा. थोडंसं रिव्हिजन कडे भर द्या. सोपे क्वेश्चन करा. सिलेबसला लिमिट करा. आपल्या अपेक्षा कमी करा. नका घालू डोक्यात ते 99% येईल. कारण द प्रॉब्लेम इज, जर मला टेस्टमध्ये 20 मार्क यायला लागले, फिजिक्सला 15 मार्क यायला लागले, तर मी 35 मार्काची अपेक्षा आता नाही करू शकत यार, नाही करू शकत. दॅट इज द रियालिटी. येतील पहिल्या अटेम्प्टला 35, होऊ पण शकतं, पण अपेक्षा नका करू प्लीज. फोकस ऑन द डिटेल्स. चॅप्टरच्या डिटेल्सवर फोकस करा. तुम्ही छोट्या गोष्टींवर फोकस करा. सिली मिस्टेक कशा अवॉइड करता येतील, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन घ्या, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करा सगळ्या चॅप्टर्सचे. टाइमचं इफेक्टिव्ह युटिलायझेशन करा. आणि स्ट्रेस आला तरी डोक्याला सांगा की ठीक आहे, मला माहिती आहे स्ट्रेस आहे. याचा अर्थ असा नाहीये की माझी सिच्युएशन काही बदलणार आहे, ती तीच राहणार आहे. मी तुम्हाला इथे पॉझिटिव्हिटी द्यायला आलेलो नाहीये. आय कॅनॉट गिव्ह यू पॉझिटिव्हिटी, आय कॅनॉट गिव्ह यू निगेटिव्हिटी. व्हॉट कॅन आय से यू इज द रियालिटी. तुमचं जर ऑपरेशन होतंय आणि तुमचं ऑपरेशन गरजेचं असतं ग्रोथसाठी, ऑपरेशन होताना डॉक्टर काय सांगतात की हे ऑपरेशन तुमच्यासाठीच आहे, तुमच्या चांगल्यासाठीच आहे. याचा अर्थ तुमचा त्या त्रासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. दॅट्स व्हॉट आय एम ट्राइंग टू से. तो जरा थोडंसं मन दृढ करा. आपल्या समाजात कित्येक जण असे आहेत, कित्येक काय जास्त जण असे आहेत की ज्यांची हालत आपल्यापेक्षा बदतर आहे. जे आपण जे जगतो ते त्यांच्यासाठी मे बी स्वप्न आहे. तुम्ही चांगल्या नशीबवान आहात, तुम्ही चांगल्या ठिकाणी जन्मलात, तुम्हाला आई वडिलांनी तेवढ्या सोयी सुविधा दिल्या. आपण सीईटीची एक्झाम देतोय, पुढे पण आयुष्यात चांगलं करणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात हे मॅटर करत नाही की सीईटी पास करतो की नाही. आयुष्यात हे मॅटर करतो की तुम्ही मेहनत करता की नाही, तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोच ठेवता की नाही. आज ना उद्या तुम्ही यश मिळवणार म्हणजे मिळवणारच. रियालिटी बोलतोय, थोडंसं डोक्यात घाला. सर काय म्हणायचा प्रयत्न करताय, सरांवर विश्वास असेल, सरांकडे अनुभव आहे, म्हणून जर जे सर सांगतील दॅट इज ट्रूथ, दॅट इज 100% ट्रूथ. आर यू गेटिंग इट? सीओईपीला ऍडमिशन मिळवते, व्हीजीटीआयला मिळवते, काही फरक पडत नाही. नाही मिळालं तरी फरक पडत नाही. अभ्यास करत राहा, काम करत राहा.
काम कसं करायचं, असं काम करायचं की त्या कामात इथनं मग्न होऊन जा की फरकच पडत नाही की रिझल्ट काय येणार आहे. 2-2 मिनिटात काही करायची गरज नाही, डिस्टर्ब होऊन जातो आपण 2-2 मिनिटात. सर टेस्टला मार्क्स नाही पडले, लगेच डिस्टर्ब झालं, पूर्ण अर्धा दिवस गेला. कुणाचा तरी मित्राचा फोन आला, मैत्रिणीचा फोन आला, आपण डिस्टर्ब झालो. त्याला त्याला चांगले मार्क पडायला लागले, तिला चांगले मार्क पडायला लागले. चॅनलच्या कमेंट सेशन मध्ये स्क्रोल करणं चालू आहे की हा तुला किती आले रे टेस्टला, मला किती आले रे, तू काय लावायला लागला रे, मी काय लावायला लागला. काय चाललंय बेटा, व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग. छानपैकी आपल्याकडे अजूनही वेळ गेलेली नाही तुमची. तुमच्याकडे फर्स्ट अटेम्प्ट मस्त शिल्लक आहे पूर्णच्या पूर्ण, आणि सेकंड अटेम्प्ट सुद्धा आहे ना बेटा, सेकंड अटेम्प्ट आहे ना. आणि असं थोडी की तू या पावलांवरून इथे गेल्यानंतर खाली पडशील. खाली नाही पडणार रे, खाली नाही पडणार रे. सीओपी ला ट्राय मारला तर गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल, गव्हर्नमेंटला मारला तर चांगलं प्रायव्हेट मिळेल. काही ना काही होईल यार, काही ना काही होईल. डोक्यातून अपेक्षा काढा आणि कामावर लक्ष द्या, कामावर लक्ष द्या. उद्या मी लाईव्ह सेशन कंडक्ट करणार आहे, त्याच्यात मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देईल फिजिक्सची इन डिटेल विथ मायक्रो टॉपिक लिस्टिंग, की कुठला टॉपिक कधी कसं करायला पाहिजे, कुठले क्वेश्चन्स करायला पाहिजे, सगळं सांगणार आहे. संध्याकाळी 6:30 वाजता सेशन असेल. त्या संदर्भात तुमचे अजून काही डाऊट्स असतील जे आपल्याला लाईव्ह मध्ये डिस्कस करायचे, ते पण कमेंट करून मेन्शन करा. ठीक आहे, अभ्यास करत राहा. स्ट्रेस इज नेसेसरी बट जस्ट चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह फॉर स्ट्रेस. ऑल द बेस्ट.